मस्त उकळत असलेली ही झणझणीत मालवणी पद्धतीची काळ्या वाटाण्याची उसळ आणि सोबतच हे गोल गरगरीत फुगलेले काकडीचे वडे। मस्त आणि चविष्ट असा आजचा बेत आहे। वडे छान असे गोल गरगरीत फुगण्यासाठी काय टिप्स वापरायच्या हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे ऐकायचं आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आज पंचमीच्या निमित्ताने मस्त गोल गरगरीत फुगलेले काकडीचे वडे आणि सोबतच झणझणीत मालवणी पद्धतीची काळ्या वाटाण्याची उसळ बनवलेली आहे। आमच्या कोकणातला हा अतिशय फेमस असा पदार्थ आहे, पारंपरिक पदार्थ आहे। कारण काकडीचं म्हणजे तवशांचं जेव्हा सीझन सुरू होतं तेव्हा तवशापासूनच छान छान विविध पदार्थ बनवले जातात। तर आता तवसं म्हणजे काय, काकडीच असते जी मोठी झालेली असते, जून झालेली असते, त्याला तवसं असं म्हटलं जातं। आणि या तवशापासून खूप छान छान पदार्थ बनवतात कोकणामध्ये आणि त्यातलाच हा प्रकार आहे काकडीचे वडे। आता आपण याला काकडी इकडे म्हणतो, गावाला आमच्याकडे तवसं असं म्हटलं जातं। तर खूप अतिशय मऊ लुसलुशीत असे वडे झालेले आहेत आणि मस्त गोल गरगरीत फुगलेले आहेत। त्यामुळे रेसिपी खूप छान आहे, इंटरेस्टेड आहे, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक मात्र आत्ताच करून ठेवा। सुरू करूया। तर रात्री मी काळे वाटाणे भिजत घातले होते, थोडे लवकरच भिजत ठेवायचे म्हणजे ते चांगले भिजले जातात आणि मग लवकर उकडतात सुद्धा। त्यानंतर ही काकडी ज्याला आपण तवसं म्हणतो, ही काकडी मोठी झालेली असते, जून झालेली असते, म्हणून याला तवसं म्हटलं जातं आमच्याकडे। दोन भाग करून घेतले, स्वच्छ धुतले आणि दोन भाग करून घेतले। त्यानंतर याला आता मधोमध कापून घेऊया। याच्यावरची साल काढायची गरज नाही, साल कशी निघणार हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायचं आहे। काय मस्त बियांनी भरलेली आहे बघा, ह्या बिया फेकायच्या नाहीयेत, हे आपल्याला रेसिपीमध्ये वापरायच्या आहेत। या बिया खाल्ल्याने काही आपल्या पोटाला अपाय होत नाहीत, कोवळ्या असतात, चवीला देखील छान लागतात। काकडी किसणीवर खसा किसून घ्यायची आहे आणि काकडी किसून झाली ना की बघा साल आपोआप निघून येतं त्याचं, त्यामुळे साल काढत बसायची गरज नाही आहे। की नाही सोपी पद्धत? तर सगळी काकडी जी आहे ना अशीच किसून घ्यायची आणि काकडीचं साल जे आहे ते वेगळं करून घ्यायचं आहे। जिथे जाड दिसेल तिथे बोटाने थोडी थोडीशी अशी किसून घ्यायची आणि सगळी काकडी अशाच पद्धतीने मी किसून घेणार आहे। तर हा किस जो तयार झालेला आहे तो किस आता आपण ग्लासने मोजून घेऊया किती झालेला आहे ते। तर काकडीचा किस आणि रस असं मिळून हे एक ग्लासभर झालेलं आहे। आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि सेम ग्लासने यात एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे, किंवा पिठाचा अंदाज घेत तुम्ही यात पाणी घातलं तरी चालेल। चवीपुरतं मीठ घालायचं आहे, व्यवस्थित नीट ढवळून घेऊया, मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर हे भांडं असंच्या असं उचलून गॅसवर ठेवायचं आहे। आता याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे, 1-2 मिनिट उकळी आल्यापासून 1-2 मिनिट अजून चांगली उकळी काढायची म्हणजे काकडी चांगली शिजली जाईल। तर बघा काकडी चांगली शिजलेली आहे, छान उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करून थोडंसं थंड करून घेऊया आणि तोपर्यंत एक वाटीभर धणे आणि एक चमचाभर मेथी हलकीशी छान कुरकुरीत होईपर्यंत गरम करून घ्यायची आहे। हा मसाला जो आहे आपल्याला वड्यामध्ये वापरायचा आहे, हा मसाला घातल्याने वडे खूप छान चविष्ट होतात। धणे आणि मेथी थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची, पाणी घालायचं नाही, याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त अशी खसखशीत पावडर तयार करून झालेली आहे। मसाला तयार झाला, आता वड्याचं पीठ मळायला घेऊया। तर हे मी भाकरीचं पीठ घेतलेलं आहे। माझ्या भाकरीच्या पीठामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, तांदूळ असं मिक्स पीठ असतं आणि एक्स्ट्राचं थोडंसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे म्हणजे चांगलं बाइंडिंग येईल वड्यांना म्हणून। वाटलेला मसाला यामध्ये घालून घेतला, मिक्स करून घेणार आहे आणि थोडीशी कलरसाठी मी यामध्ये हळद सुद्धा घातलेली आहे। आता यात मीठ घातलं नाही कारण आपण काकडीमध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे यात मीठ घालायचं नाही। सगळा मसाला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाला ना की मधोमध असा एक छोटासा खड्डा करून घेऊया आणि त्यामध्ये काकडीचा जो रस आपण तयार करून घेतलेला पल्प तो ह्यात घालून घ्यायचा आहे। हलकासा थंड करायचा, खूप थंड नाही। आणि आता हे गरम आहे म्हणून चमच्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडासा रस घालून सगळं पीठ जे आहे ना ते रसामध्ये भिजवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। आता पुन्हा थोडासा काकडीचा रस जो आहे तो घालून घेते, सगळं व्यवस्थित पीठ मिक्स करून घेणार आहे। एका बाजूने व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आणि धगधगीत पाण्यामध्येच पीठ मळलं ना की वडे छान फुलतात। थोडंसं असं चमच्याने दाबून जे आहे ना व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे एकसारखं भिजलं जातं आणि आपलं पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे। आता पीठ म्हणाल तर मी साधारण 3 ग्लास पीठ घेतलं होतं आणि त्याच्यासाठी हे 2 ग्लासाचं पाणी बरोबर आहे। तर तुम्ही पिठाचा अंदाज घेत लागलं तर यामध्ये थोडंसं वरून कोमट पाणी वापरू शकता।
चमच्याने व्यवस्थित दाबून सगळं पीठ जे आहे घेतलेल्या पल्पमध्येच आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि उकड जेव्हा थोडीशी थंड होईल, आपल्या हाताला सोसवेल इतपत थंड झाली की मग याचं पीठ एका बाजूने मळून घ्यायचं आहे. तर थोडासा काकडीचा किस ना मी वरून घालते, म्हणजे थोडी अजून चव चांगली येईल. तर थोडासा काकडीचा किस वरून घातल्यानंतर चांगलं मिक्स करून हे पीठ जे आहे ना ते घेतलेल्या रसामध्येच मळून घेणार आहे. एक्स्ट्राचं पाणी लागलं तरच वापरायचं, नाहीतर नाही. आणि पीठ खूप घट्ट किंवा मऊसूद मळायचं नाही, अगदी मीडियम असायला पाहिजे. कारण नाचणी आहे ना, ते थोडंसं पीठ परत पातळ होत जाणार, म्हणून मी हलकंसं मऊसूद असं पीठ मळून घेतलेलं आहे. आणि आता हे पीठ जे आहे ना एक 10 ते 15 मिनिट आपण मुरत ठेवूया. पीठ मुरत आहे तोपर्यंत वाटाणे सुद्धा चांगले शिजलेले आहेत कुकरमध्ये, छान मऊ एकदम मऊसूद असे शिजलेले आहेत वाटाणे. आता मी काय करणार आहे, एक वाटीभर वाटाणे साईडला काढून घेतले, हे आपल्याला पुढे रेसिपीमध्ये वापरायचे आहेत. आणि दुसरं सांगायचं म्हणजे आपल्या भाजीला जितकं पाणी लागेल तेवढंच वाटाणे शिजवताना ठेवायचं आहे, म्हणजे त्या स्टॉकमध्ये त्या घेतलेल्या पाण्यामध्ये संपूर्ण भाजी तयार होईल, एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज लागणार नाही. आता वाटण्यासाठी एक कांदा मी छान असा सोनेरी रंगावर परतवून घेणार आहे. खूप जास्ती लालसर नाही, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेणार. आणि मग यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला मऊसूद करून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो छान मऊसूद करून घ्यायचा, म्हणजे ग्रेव्हीला आपल्याला चव चांगली येते. आता हे मी का करते तर नारळ भयंकर महाग झालेले आहे, त्यामुळे खोबरं थोडंसंच वापरायचं आहे मला, कारण आमचं मालवणी जेवण खोबऱ्याशिवाय पूर्णच होत नाही. त्यामुळे अगदी छोटी वाटी मी खोबरं यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून हे सगळं थंड करायचं आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आता भाजीच्या फोडणीसाठी कांदा मऊसूद झाला की यामध्ये छोटासा म्हणजे अर्धाच टोमॅटो यात घातलेला आहे, कारण एक टोमॅटो आपण तिकडे वापरला. त्यानंतर लसूण आणि कोथिंबीरचा ठेचा, लाल मालवणी मसाला आणि गरम मसाला अगदी छान खमंग भाजून घ्यायचा आहे. गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि त्यात वाटलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे. खोबरं घालून झाल्यानंतर जे आपण वाटाणे ठेवले होते नाही का वाटीमध्ये, ते सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि यामध्ये घालून घ्यायचे. 1 मिनिटभर झाकण लावून मस्त हे शिजवून घ्यायचं. वरती तरी येईपर्यंत छान शिजलं की मग यामध्ये वाटाणे आणि त्याचं जे पाणी आहे ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं. आता यामध्ये मी एक्स्ट्राचं पाणी अजिबात घालणार नाही, फक्त चवीपुरतं मीठ घालणार आहे. आणि मस्त उकळी आणून आपल्याला भाजी जशी घट्ट पातळ हवी ना त्याप्रमाणे हे पाणी आटवून घ्यायचं. घेतलेल्या पाण्यामध्ये जर तुम्ही भाजी तयार केली ना तर ती अतिशय चविष्ट लागते, एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही. मस्त उकळी आलेली आहे, भाजी आपली तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आणि आता दुसऱ्या बाजूला वडे तयार करायला घेऊया. वडे करायसाठी पाण्याचा वापर करते मी, तुम्हाला तेल वापरायचं असेल तर तेल वापरू शकता. आणि असे बोटाने नाही पण हाताच्या मागच्या साईडने, तळव्याच्या मागच्या साईडने हे वडे असे जाडसर, किंचित जाडसर, खूप जाड आणि खूप पातळ पण नाही, मीडियम असे थापून घ्यायचे. आणि त्यानंतर तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तेल चांगलं गरम असेल ना तर वडे मस्त फुगतात. कढईमध्ये सोडल्यावर छान असे वडे फुगलेले आहेत बघा. तर मस्त असं गोल गरगरीत वडा झालेला आहे. दोन्ही साईडला छान असा सोनेरी रंगावर परतवून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकाल तर मस्त टम्म असा गोल गरगरीत झालेला आहे वडा. खूप बेसिक गोष्टी असतात, खूप काही सामान घातले नाही आपण वड्याच्या पिठामध्ये. हलकंसं मऊसूद पीठ मळलं ना की वडे असे मस्त गोल गरगरीत फुगतात. आणि वडे शेकवताना गॅस थोडासा फास्ट ठेवायचा खूप, आणि सतत असे वडे उलटा पालट करत बसायचे नाही. एका साईडला छान भाजला की दुसऱ्या साईडला परतवून घ्यायचा आणि मस्त गोल गरगरीत फुगतात, छान सोनेरी रंगावर फुगतात बघा. तर अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा वडे करून बघायचे आहेत, नक्की ट्राय करून बघा. आणि खूप मऊ लुसलुशीत होतात, अजिबात कडक नाही. तर वडे असे सगळे तळून झालेले आहेत. आता हे गोल गरगरीत फुगलेले वडे गरमागरम ह्या वाटाण्याच्या उसळीबरोबर एन्जॉय करायचे आहेत. तर तुम्ही सुद्धा करून बघा. आणि वडे तुम्हाला मी दाखवते काय छान मऊ लुसलुशीत झालेले आहेत बघा, अतिशय मऊ लुसलुशीत झालेले आहेत. त्यामुळे दिवसभर काय अगदी 2 दिवस जरी ठेवले ना तरी असे छान राहतील. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. तर बघ रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपीसाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा. आणि बाजूला एक छोटी बेल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे अशा मस्त मस्त रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आपण भेटू नवीन रेसिपी सहित नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.